तर एक महत्त्वाची बातमी, महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एंट्री झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे कोकण डिव्हिजनमधून अरुण पानसरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। पानसरे हे शहापूरचे रहिवासी असून ते सहकार पॅनलमधून निवडणुकीला उभे होते। मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, सहकारातील ज्येष्ठ नेते शिवाजीराव नलावडे, संजीव कुसाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकीसाठी सहकार पॅनलचे 21 उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत। आणि यात प्रवीण दरेकरांचे बंधू प्रकाश दरेकर आणि अरुण पानसरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। 27 तारखेला महाराष्ट्र सहकारी संघ राज्याची निवडणूक होणार आहे। तर वैदेही कानेकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। वैदेही, काय अधिकची माहिती? शिंदे शिवसेनेची यामध्ये आता एंट्री झाल्याचं दिसतंय। नक्कीच एक महत्त्वाची बाब म्हणजे आता महाराष्ट्र सहकारी राज्य संघाच्या संचालक निवडणुकीमध्ये आता शिंदेंच्या शिवसेनेची देखील एंट्री झालेली आहे। शिवसेनेचे कोकण डिव्हिजन अरुण पानसरे यांची बिनदोषी निवड करण्यात आलेली आहे। याच बिनविरोध निवडीमध्ये प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांचं देखील नाव आहे। 27 तारखेला महाराष्ट्र सहकारी संघ राज्याची निवडणूक होणार आहे। एकूण बघितलं या पूर्ण सहकार क्षेत्रामध्ये शिवसेनेची एंट्री झाली म्हणायला हरकत नाही। बिल्कुल, धन्यवाद वैदेही आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर महाराष्ट्र सहकारी राज्य संघ निवडणुकीमध्ये शिंदे सेनेची एंट्री झालेली आहे आणि शिंदे सेनेच्या व्यक्तीची बिनविरोध निवड देखील झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।